नंतर पुढे बघा आणखीन तद प्लस पुरुष, काय येईल त्याची संधी? तत्पुरुष. 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 नंतर बघा जुगुभ प्लस सा, काय येणार? जुगुप्सा. जुगुप्सा. प होईल तिथे, भचा प झाला. चरत्व संधीचा नियम काय आहे? संधी करताना आपण नियम काय वापरतो तिथे? सामान्यतः नियम वापरतो आपण तिसऱ्या वर्णाचा पहिला वर्ण करायचा. पहिला वर्ण. आता इथे जुगुभ प्लस सा, आता हे जे आहे या ठिकाणी भ चौथा वर्ण आहे, पण आपण त्याचा पहिला केला प, तर हे जे आहे ना भ, हे आपण हा जो नियम बनवलेला आहे तिसऱ्याचा पहिला करायचा, हा एकूण सर्व वर्णांपैकी, पण खरीच या सूत्रानुसार त्या ठिकाणी खरं प्रत्याहार असल्यामुळे जो प्रत्याहार आहे त्याच्यानुसार त्या ठिकाणी चौथा वर्ण सुद्धा येऊ शकतो पहिल्या पदाच्या शेवटी, त्यावेळेस सुद्धा त्याचं पहिलाच वर्ण करायचं, हे लक्षात राहू द्या. जास्तीत जास्त उदाहरणं जे सापडतील तुम्हाला ते याचेच सापडतील की त्या ठिकाणी पहिल्या पदाच्या शेवटी तिसरा वर्ण राहील. त्याचा ॲक्च्युली जे नियम आहे तो प्रत्याहार स्वरूपात असा आहे की जल प्रत्याहारातील वर्णांच्या जागी चर प्रत्याहारातील वर्ण करायचा, म्हणून त्या ठिकाणी जुगुभ प्लस सा चौथा वर्ण असून पण त्या ठिकाणी पहिला वर्ण आपण केला, भचा प केला. ठीक आहे, पुढे बघा उत्कीर्ण, काय येईल याचं? उद अधिक किर्ण. उद अधिक किर्ण. उद प्लस किर्ण. उत्कीर्ण, उद प्लस किर्ण. सत्कृत्य. सद अधिक कृत्य. सद प्लस कृत्य. सद प्लस कृत्य. नंतर तत्कालः. तद प्लस कालः. तद प्लस कालः. लप्स्यते. लब प्लस स्यते. लभ. लभ प्लस स्यते. ठीक आहे, ही होती चरत्व संधी. सूत्र काय चरत्व संधीचं? खरीच. खरीच. नंतर बघा पुढे अनुनासिक संधीचे उदाहरण दिलेले आहेत. उद प्लस मुखम, काय येईल? उद प्लस मुखम. आता इथे संधी करायची आहे. अनुनासिक उन्मुखम. काय आहे? अनुनासिक उन्मुख. नियम काय आहे? जर का दुसऱ्या पदाच्या सुरुवातीला म किंवा न असेल तर काय करायचं तिथे? पहिल्या पदाच्या शेवटी जो पण वर्ण आहे त्या वर्णाच्या वर्गातला अनुनासिक घ्यायचा. त्याच्यामध्ये उद प्लस मुखम पहिल्या पदाच्या शेवटी कोणता वर्ण आहे? कोणत्या वर्गातला वर्ण आहे? स वर्ग. त वर्गातला वर्ण आहे, बरोबर. म्हणून त्या ठिकाणी त वर्गातल्या वर्णाचा अनुनासिक केला, काय झालं? न नळाचा. उद प्लस मुखमचं झालं उन्मुखम. नंतर बघा सत प्लस मार्ग, काय येईल त्याचं? सन्मार्ग. 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 नंतर षट प्लस मासः, षट प्लस मास. षण्मास. 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 त्या ठिकाणी ट वर्गाचा अनुनासिक न बाणाचा घेतला आपण. षण्मास.
जगत प्लस नाथ. जगन्नाथ. 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 नंतर दिक प्लस नाथ. दिंगनाथ. दिंगनाथ. बरोबर. ठीक आहे, ती संधी करायची होती. आता याच्या पुढे संधी फोड करायची. संधी विग्रह. संधी विग्रह करताना त्या ठिकाणी आता ते बघा, अनुनासिक आहे. अनुनासिकचं वर्ण करायचं आहे. तन मात्रा. विग्रह कसा करणार याचा? तत् प्लस मात्रा. तर तद प्लस मात्रा. आता अनुनासिक संधीमध्ये तुम्हाला हा क्वेश्चन पडू शकतो की तद घ्यायचं का तत घ्यायचं. म्हणजे जर का द घेतला तरी पण त्याचा अनुनासिक नच येणार आहे, आणि त घेतला तत असं लिहिलं तरी पण अनुनासिक नच येणार आहे. मग नेमकं रूप लिहायचं कोणतं? तर त्या ठिकाणी विकल्प असतो. तुम्हाला तद पण लिहिता येतं आणि तत पण लिहिता येतं. दोन्ही त्या ठिकाणी उत्तरं राहतील. तत प्लस मात्रा लिहिलं तरी बरोबर राहील, तद प्लस मात्रा लिहिलं तरी पण त्या ठिकाणी ते बरोबर राहील. तद प्लस मात्रा. पुढे बघा, सन्निधानम. काय येईल? सन्निधानम. सत् प्लस निधानम. सत. सत प्लस सत् प्लस निधानम. निधानम. सत प्लस निधानम. नंतर पुढे बघा, एतन मुरारी. एतन मुरारी काय येईल? एतन मुरारी काय येईल त्या ठिकाणी? एतन मुरारीचा विग्रह काय येईल? एतत् मुरारी. एतत् मुरारी. एतद प्लस मुरारी. एतद प्लस मुरारी. तर चिन्मय. चिन्मयचा विग्रह काय येईल? चिन्मय. चित प्लस मय. चित प्लस मय. वांग निपुण. वाक अधिक निपुण. वाक निपुण. वाक अधिक निपुण. क वर्गाचा अनुनासिक तिथे तो, म्हणून त्या ठिकाणी वाक शब्द येईल. वाक. वाक प्लस निपुण. ठीक आहे. अनुनासिक संधी होती. सूत्र काय अनुनासिक संधीचं? यरो अनुनासिको वा. यरह अनुनासिकी अनुनासिको वा. यरह अनुनासिकी अनुनासिको वा. पुढे अनुस्वार संधी. तर इथे कसं येईल? गृहम गच्छति. काय येईल याचा? हवरती अनुस्वार. गृहम गच्छति हवरती अनुस्वार. ह्या संधीमध्ये सगळ्या ठिकाणी सेम होईल. म चालला जाईल, मचा अनुस्वार होईल. दुःखम प्राप्नोती. कुठे येईल अनुस्वार? खच्या वरती. वरती अनुस्वार. दुःखम प्राप्नोती. दुःखम प्राप्नोती. पुढे अहम धावामी मध्ये पण अहम मधल्या ह वरती त्या ठिकाणी अनुस्वार येईल. उच्चार सारखाच होतो त्या ठिकाणी, फक्त लिहिताना
चेंज होतो. उच्चार अहम धावामी. म अर्धा असेल तरी त्याचा उच्चार अहम असाच होईल आणि मचा अनुस्वार जरी राहिला तरी त्याचा उच्चार अहम असाच होणार आहे. लिहिताना त्या ठिकाणी बदल होतो फक्त. पुढे बघा, सत्यम वद. कसं येईल ते? फोड कशी होईल त्याची? तर ते अनुस्वार दिल्यानंतर पुढे प्लस कशाला लिहिलं ते? प्लस नाही ना ते? कशात? सॉरी, प्लस नाही येणार ना तिथे. प्लस चालला जाईल. प्लस काढून टाकायचा, प्लस नाही राहणार. सत्यम वद. सत्यम वदचं फोड करायची. सत्यम प्लस वद. अनुस्वार काढायचा, पुढे म लिहायचा. त्वम पठसी. फोड काय येईल याची? त्वम पठसीची फोड काय येईल? काय फोड होणार त्वम पठसी? वच्या समोर वन प्लस वच्या समोर अनुस्वार जाऊन म येईल. व वरचा अनुस्वार जाईल, म येणार. त्वम प्लस पठसी. सेम कंडिशन हरिम वंदे मध्ये पण री वरचा अनुस्वार काढायचा, त्याच्या पुढे म लिहायचा, हलंत म आणि प्लस टाकून वंदे लिहायचं. हरिम वंदे. ठीक आहे, ही होती अनुस्वार संधी. सूत्र काय अनुस्वार संधीचं? मो अनुस्वार. मो अनुस्वार. नंतर बघा, परसवर्ण संधी. परसवर्ण संधी. आता या ठिकाणी काय होईल? आचारात प्लस लभते. परसवर्ण संधीमध्ये काय करतो आपण? नियम काय आहे? हा तचा काय करणार? शेवटच्या पहिल्या पदाच्या शेवटी जो त आलेला आहे त्याचं काय करणार? ल करणार. आचारात लभते याचं काय येईल उत्तर? आचारात लभतेचं उत्तर काय येईल? आचारान लभते. आचाराल लभते. तत् प्लस लीनः. तल्लीनः. तल्लीनः. बरोबर, तल्लीनः. तर इथे विग्रह करायचा आहे. उल्लेख. उल्लेखचा विग्रह काय येईल? उत प्लस लेख. उद प्लस लेख. नंतर उल्लासः. उल्लासः काय विग्रह येईल? उत प्लस लासः. उत प्लस लासः. ही होती परसवर्ण संधी. सूत्र काय या संधीचं? तोरली सूत्र. ठीक आहे. त्याच्या पुढे बघा, छुत्व संधी. आता याच्यामध्ये सिंपल उत प्लस शृंखल दिलेलं आहे. आता त्या ठिकाणी तचा च करायचा, शचा छ करायचा. हे नियम सिंपल लक्षात राहू द्या. छुत्व संधीमध्ये शेवटचा जो त आहे पहिल्या पदात शेवटी त्याचा च करायचा आणि पुढचा जो श आहे दुसऱ्या पदामध्ये त्याचा छ करायचा. काय येईल याचं उत्तर? उत प्लस शृंखलचं. उत प्लस शृंखल.
उत प्लस शंकल उच्छृंखल. शंकल उच्छृंखल असं लिहिलं जाईल ते. उच्छृंखल. पुढे तत् प्लस श्रुत्वा. काय येईल? तच्छ्रुत्वा तच्छ्रुत्वा. तच्छ्रुत्वा असलेच तच्छ्रुत्वा. तर उच्छिष्ट चा विग्रह करायचा आहे. आता इथे आपण संधी करताना काय करत होतो? त चा च आणि श चा छ करत होतो. आता इथे फोड करताना काय लक्षात ठेवणार? छ जो आहे उलट होणार. मग फोड करताना छ चा आपण श करणार आहे आणि च चा त करायचा फोड करताना, आणि दोन वेगवेगळे करायचे शब्द. काय होतील शब्द दोन वेगवेगळे? उच्छिष्ट. उत प्लस शिष्ट बरोबर. उत प्लस शिष्ट. शिष्ट म्हणजे राहिलेले, रिकामे राहिलेले किंवा उरलेले. तच्छिव. तच्छिवः. तत् प्लस शिव तत् प्लस तत् शिवः. प्लस शिव नंतर उच्छ्वास. उत प्लस श्वासः उत प्लस उत श्वास. प्लस श्वास. उत प्लस श्वासः. आता हा द च्या ऐवजी त केला, त्या ठिकाणी द च्या ऐवजी त लिहायचा. दोन्ही चालतं, द केलं तरी चालेल, पण आपला जो फायनल विग्रह राहील तो त राहणार. उत प्लस श्वास. पुढे पूर्व सवर्ण संधी. आता ही जी वरती होती छुत्व संधी, त्याचं सूत्र काय होतं? सूत्र काय होतं छुत्व संधीचं? षष्छोटी. आणि ते एक जे उदाहरण आहे श्रीमद प्लस शंकराचार्य, त्याच्यात सूत्र काय येईल? छत्वमिती वाच्यम हे सूत्र वापरायचं श्रीमद प्लस शंकराचार्यामध्ये. पुढे बघा पूर्व सवर्ण संधी. तत् प्लस हितम. आता या संधीचा नियम काय आहे? सिंपल, जो आपण थोडक्यात नियम म्हणतो तो काय आहे या संधीचा पूर्व सवर्णाचा? ह च्या जागी काय करायचं? दुसऱ्या पदातला जो ह आहे त्याच्या जागी काय घेणार? चतुर्थ वर्ण. चौथा वर्ण घ्यायचा. आता चौथा वर्ण कोणता? तर पहिल्या पदाच्या शेवटी जो पण वर्ण आहे त्या वर्गातला चौथा. आता इथे तत् प्लस हितम, त आहे पहिल्या पदाच्या शेवटी, तर काय येईल याचं उत्तर? तद्धितम तद्धितम. तद्धितम. दिक प्लस हस्ती. काय येईल उत्तर? दिग्घस्ती दिग्घस्ती. कस्ती अच प्लस हिनम. अच प्लस हिनम. अज्झिनम अज्झिनम. अज्झिनम अज्झिनम. ठीक आहे. तिथे अभस्ती. काय येईल याचं उत्तर? अप अप प्लस बस्ती दुसऱ्या पदात काय येईल? हस्ती. अप प्लस हस्ती. तद्धानी. काय येईल याचं? तद्धा. तत प्लस हानी. तत प्लस तत हानी. हानी. बरोबर. सूत्र काय होतं पूर्व सवर्ण संधीचं? पूर्व सवर्णाचं सूत्र काय आहे? झयो हो अंतरस्याम.
जयो होन्यंतरस्याम. जयो होन्यंतरस्याम. आता ही तुगागम संधी. तुगागम संधीमध्ये सिंपल काय करायचं, प्लस काढायचा, दोघांच्या मध्ये च टाकायचा संधी करताना. आता अनुच्छेद, अनु प्लस छेद काय होईल त्याचं, अनु प्लस छेद, अनुच्छेद. अनुच्छेद मध्ये च येईल. अनुच्छेद. परी प्लस छेद, परिच्छेद. परिच्छेद. वृक्ष प्लस छाया, वृक्ष प्लस वृक्षछाया. वृक्षछाया, वृक्षछाया. आता विच्छेद, विच्छेद. आणि त्याच्यामध्ये काय करणार, च काढायचा, मध्ये प्लस टाकायचा, विग्रह करायचा आहे. विच्छेदचा विग्रह काय होईल मग, विच्छेद मधला च काढायचा, मध्ये प्लस टाकायचा, दोन पद वेगवेगळे करायचे. काय होईल विच्छेदचा विग्रह, वी प्लस छेद. वी प्लस छेद. स्वच्छ, स्वच्छचा विग्रह काय होईल, व अधिक छ. स्व प्लस छो असं होईल विग्रह. आच्छादनमचा विग्रह काय होईल, आच्छादनमचा विग्रह आ प्लस छादन असा विग्रह होईल. च काढायचा, मध्ये प्लस टाकायचा, दोन्ही पद वेगवेगळे करायचे. ठीक आहे, कळाली तुकागम संधी. तुकागमचे 3 सूत्र होते, शीतुक, छेच आणि पदांतत्व. ठीक आहे, इथे व्यंजन संधी आपली कंप्लीट झाली होती. नंतर इथे पुढची विसर्ग संधी. आता विसर्ग संधीचे एकूण 3 प्रकार असतात. बघा, विसर्ग संधीचे आता एकूण 3 प्रकार होतात. एक सत्वसंधी, दुसरी ऋत्वसंधी, तिसरी येते उत्वसंधी. आता हे जे नाव आहेत ना, हे आपण आपल्या सोयीनुसार दिलेले नाव आहेत, सत्वसंधी, ऋत्वसंधी आणि उत्वसंधी. कारण की त्याच्यामध्ये सत्वसंधीमध्ये स चा संबंध येतो म्हणून ती सत्वसंधी, ऋत्वसंधीमध्ये विसर्गाचा र होतो म्हणून ती ऋत्वसंधी, आणि उत्वसंधीमध्ये विसर्गाचा उ होतो म्हणून ती उत्वसंधी. अशी नावं त्याचे बनलेले आहेत. त्याच्यामध्ये बदल काय होतात त्याच्या आधारावर हे नावं दिलेले आहेत संधीला, विसर्ग संधीचे 3 प्रकारांना. ॲक्च्युली संधीचे तुम्हाला सूत्रच त्या ठिकाणी पाठ करायचे असतात. आता पहिली जी संधी आहे, जिला आपण सत्वसंधी म्हणतो, तिचं सूत्र आहे विसर्जनीयस्य सह. संधीची जी ओळख आहे ती त्याच्या सूत्राने. हे जे नाव आहे हे फक्त आपण आपल्या सोयीसाठी दिले की सत्वसंधी का, कारण की विसर्गाचा त्या ठिकाणी स होतो म्हणून त्याला सत्वसंधी म्हणतो. पण सूत्र ही त्याची खरी ओळख, विसर्जनीयस्य सह हे त्याचं सूत्र आहे. ह्या सूत्रानुसार काय होईल तर विसर्गाचा स होणार, हे ह्या सूत्रामध्ये सांगितलेलं आहे. विसर्जनीयस्य स म्हणजे विसर्गाचा स करायचा असं सांगितलं सूत्र. पण कधी करायचा विसर्गाचा स, तर ते नियम दिलाय खाली की विसर्गानंतर खर प्रत्याहारातील वर्ण आला असेल तेव्हा विसर्गाचा स करायचा. आता विसर्गानंतर खर प्रत्याहारातील वर्ण आल्यावर विसर्गाचा स करायचा. एक लक्षात ठेवायचं, विसर्ग संधीमध्ये विसर्ग हा नेहमी पूर्वपदाच्या शेवटी येणार. जेव्हा पण विसर्ग संधीचं उदाहरण राहील, विसर्ग पूर्वपदाच्या शेवटी राहणार. उत्तर पदामध्ये विसर्गाचा काहीच संबंध नसतो. म्हणून विसर्गानंतर खर प्रत्याहारातील वर्ण म्हटला म्हणजे उत्तर पदामध्ये पहिला वर्ण हा खर प्रत्याहारातला असला पाहिजे. इथे बघा, रामः प्लस तिष्ठते, पहिल्या पदाच्या शेवटी विसर्ग आलेला आहे.
दुसऱ्या पदाच्या सुरुवातीला त आलेला आहे. त खरं प्रत्याहार म्हणजे वर्गातील पहिला दुसरा वर्ण आणि शेषाचर. त हा वर्गातील पहिला वर्ण आहे. मग ह्या नियमानुसार ह्या ठिकाणी विसर्गाचा स होणार. म्हणून त्या ठिकाणी झालं रामः प्लस तिष्ठतीचं रामस्तिष्ठती. तसंच देवः प्लस तत्र ह्या ठिकाणी पण बघा पहिल्या पदाच्या शेवटी विसर्ग आलेला आहे, म्हणून तिथे विसर्ग संधी होईल. आणि दुसऱ्या पदाच्या सुरुवातीला त आलेला आहे. त हा खरं प्रत्याहारातला वर्ण, म्हणजेच विसर्ग संधीची दोन्ही कंडिशन सॅटिस्फाय झाल्या. एक पहिल्या पदाच्या शेवटी विसर्ग आला, दुसऱ्या पदाच्या सुरुवातीला खरं प्रत्याहारातला वर्ण आला, म्हणून त्या ठिकाणी आपण स घेणार. विसर्गाच्या जागी स तर येईल देवस्तत्र. देवः प्लस तत्रच येईल देवस्तत्र. ठीक आहे, ही होती विसर्ग संधी. कळालं विसर्ग संधी? विसर्ग संधी कळाली. पहिली संधी विसर्गातला पहिला प्रकार कळाला विसर्ग संधीचा, सत्वसंधी जिला म्हणतो आपण. काय होतं सत्वसंधीमध्ये? विसर्गाचा काय होतो? विसर्गाचा होतो. स होतो. खरं प्रत्याहारातील वर्ण पुढं असेल दुसऱ्या पदाच्या सुरुवातीला तर विसर्गाचा स करायचा. आता विसर्गाचा स झाल्यानंतर काही काही कंडिशन्स असे येतात की त्या ठिकाणी स चा श होतो किंवा स चं रूपांतर हे शहामृगाच्या श मध्ये किंवा षटकोनाच्या श मध्ये होतं. कसं कधी कधी ते रूपांतर होईल तर बघा. आता विसर्गाचा स झाल्यानंतर जर का त्याच्या पुढे च, छ किंवा शहामृगाचा श याच्यापैकी कोणतेही वर्ण आले तर विसर्गाचा डायरेक्ट आपण श करतो. जसं ते बघा निही प्लस चल, ह्या ठिकाणी नि च्या पुढे विसर्ग आलेला आहे, निही प्लस चल. आता हा जो नियम हा जो बदल घडतो ना तो ॲक्च्युली त्या विसर्गाचा स झाल्यानंतर परत ते पुढचा जो इथला जो शब्द आहे त्याच्यामुळे आणखी दुसरी संधी लागू होते, म्हणून तो बदल त्या ठिकाणी घडतो. जसं निही प्लस चल, इथे विसर्जनीय स नियम लावला, विसर्गाचा स केला, निस प्लस चल. आता ह्या ठिकाणी इथे संधी कंप्लीट झाली विसर्जनीय स नुसार, पण परत एक संधीची कंडिशन तिथे उभी राहते. पहिल्या पदाच्या शेवटी स, दुसऱ्या पदाच्या सुरुवातीला च. कोणता संधीचा नियम लागू होईल परत? च्युत्व संधी. च्युत्व संधी. म्हणून त्या ठिकाणी त्या स चा काय केला आपण? इथे परत त्या स चा श होऊन जाईल, म्हणून निही प्लस चलचं फायनल उत्तर येईल निश्चलः. मग ही जी स्टेप आहे ना ही आपण गाळून टाकतो डायरेक्ट. निही प्लस चल इज इक्वल टू निश्चल. तसंच दुहू प्लस शासन, दुहू प्लस शासन याच्यामध्ये पण दु विसर्ग आहे, पुढे श आलेला आहे, म्हणून त्या ठिकाणी विसर्गाच्या पुढे श आल्यामुळे डायरेक्ट त्या विसर्गाचा श केला, मधली स ची स्टेप आपण गाळली. दुस प्लस शासन करत बसण्यापेक्षा डायरेक्ट दुहू प्लस शासन इज इक्वल टू दुःशासन असं त्या ठिकाणी बदल केला. तसंच विसर्गाचा श कधी कधी होईल विसर्गाच्या पुढे क, ख, ट, ठ आणि प, फ याच्या सारखे वर्ण असतील त्यावेळेस विसर्गाचा डायरेक्ट असा षटकोनाचा श करायचा. जसे बघा धनुः प्लस टंकारः, धनुः. तर इथे विसर्ग आहे, विसर्गाच्या पुढे ट आलेला, धनुः प्लस टंकारः. मग विसर्गाचा त्या ठिकाणी आपण डायरेक्ट षटकोनाचा श करणार, धनुष्टंकार. इथे पण काही ठिकाणी ष्टुत्व संधीच्या नियमामुळे त्या स चा आपण श करत असतो, पण आता इथे निही प्लस कंटक, इथे ष्टुत्व संधीचा नियम नाही लागत आहे तरी पण त्या ठिकाणी श होणार. तर त्याच्यासाठी इथे हे वर्ण दिलेले आहेत, हे लक्षात ठेवायचे, क, ख, ट, ठ आणि प, फ. अशा वेळेस विसर्गाचा आपण डायरेक्ट षटकोनाचा श करणार. निही प्लस कंटकचं होईल निष्कंटक. निही प्लस कंटकचं होईल निष्कंटक. आणखी एक उदाहरण याच्यामध्ये बघा, नमः प्लस कार, हे जे उदाहरण आहे याच्यामध्ये क आलेला आहे उत्तर पदात. आणखी एक उदाहरण बघा, नमः प्लस कार,
याच्यात क आलेला आहे उत्तरपदात. आता हे जे नियम बघितला आपण वरती, विसर्गाचा स होणे आणि श होणे, तर ह्या नियमानुसार उत्तरपदात जर का क आला तर आपण त्या ठिकाणी विसर्गाचा षटकोनाचा श केला पाहिजे. पण नमः प्लस कार हे जे आहे याचं जर का आपण रूप बघितलं तर काय रूप तयार होऊ काय रूप तयार होतं नमः प्लस कारचं? नमस्कार. नमस्कार. आता नमस्कार हे रूप त्या ठिकाणी तयार होतं. मग ॲक्च्युली रूप कसं तयार झालं पाहिजे, असं व्हायला पाहिजे होतं नियमानुसार, पण हे रूप न होता या ठिकाणी नमस्कार हे रूप आपण धरतो, कारण की नमस्कार हा शब्द त्या ठिकाणी रूढ झालेला आहे. नमस्कार हा शब्द रूढ नाही, आपण त्या ठिकाणी नमस्कार असं म्हणतो, म्हणून नमः प्लस कारचं रूप येईल नमस्कार. ठीक आहे, हे या ठिकाणी हे लक्षात राहू द्या. कळालं? सत्वसंधी कळाली, विसर्ग संधीमधली पहिली संधी सत्वसंधी. सत्वसंधीमध्ये 3 कंडिशन येतात. पहिलं, विसर्गाचा काय होतो? स होतो. स होतो. दुसरं, विसर्ग आलाय पहिल्या पदाच्या सुरुवात, दुसऱ्या पदाच्या सुरुवातीला च, छ आणि श आला तर विसर्गाचं काय करणार? श होणार. आणि विसर्गाच्या नंतर जर का क, ख, ट, ठ आणि प, फ पैकी आलं तर विसर्गाचं काय करणार? षटकोनाचा श. ठीक आहे, ही होती विसर्ग संधी. सूत्र लक्षात राहू द्या. विसर्जनीयस्य स, सत्वसंधी विसर्जनीयस्य सह. दुसरी आहे ऋत्वसंधी. ऋत्वसंधीचं सूत्र आहे स सजुषो ऋ. आता ह्या ऋत्वसंधीच्या सूत्रानुसार स चा र करायचा हा नियम आहे. स सजुषो ऋ. आता स चा र करायचा म्हणजे आपण सरळ नियम घेतो की विसर्गाचा र करायचा. तो विसर्गाचा स होतो आणि परत स चा र करायचा असं तो ते सूत्र सांगतं. पण आपण सरळ नियम काय घेतो? विसर्गाचा र करायचा. विसर्गाचा र कधी होईल? जेव्हा पहिल्या पदाच्या शेवटी विसर्ग, ही कंडिशन विसर्ग संधीमध्ये सगळ्या ठिकाणी राहील. पहिल्या पदाच्या शेवटी विसर्ग असला पाहिजे. दुसरं, विसर्गाच्या आधी अ किंवा आ सोडून अन्य स्वर असला पाहिजे. विसर्गाच्या आधी अ किंवा आ सोडून अन्य कोणताही स्वर. आणि दुसऱ्या पदाच्या सुरुवातीला वर्गातील तिसरा, चौथा, पाचवा वर्ण किंवा यरलव असला पाहिजे. अशा वेळेस काय होईल? विसर्गाचा र. आता इथे हे नियम बघा. विसर्ग आला पहिल्या पदाच्या शेवटी, इकडच्या बाजूला विसर्गाच्या ह्या बाजूला अ किंवा आ सोडून कोणताही स्वर. विसर्गाच्या ह्या बाजूला कोणताही स्वर असला पाहिजे किंवा तिसरा, चौथा, पाचवा वर्ण असला पाहिजे किंवा यरलव असलं पाहिजे. म्हणजे याच्यामध्ये फक्त अनुनासिक सुटतंय, बाकी जवळपास सर्व वर्ण येत आहेत. तर हे असं असेल त्यावेळेस विसर्गाचा र करायचा. बघा उदाहरण. आता इथे बघा, निही प्लस बल. विसर्ग आहे, विसर्गाच्या ह्या बाजूला अ किंवा आ सोडून स्वर आहे, म्हणजे ई आलेला आहे. ई म्हणजेच अ आ सोडून स्वर आलेला आहे. विसर्गाच्या ह्या बाजूला तिसरा, चौथा, पाचवा वर्ण यांच्यापैकी म्हणजेच ब हा तिसरा वर्ण आलेला आहे, म्हणून विसर्गाचा या ठिकाणी काय होईल? र होणार. निही प्लस बल, विसर्गाचा र होऊन जाईल. मग रूप ॲक्च्युली कसं भेटणार? असं रूप तयार होईल. निर प्लस बलह, पूर्ण रूप असं होईल. पण आता जेव्हा आपण हे जोडतोय, हा र अर्धा आहे आणि हा ब आहे, तर र जेव्हा अर्धा असतो आणि त्याच्या पुढे व्यंजन येतं तर आपण त्या रचं काय करतो? त्या ठिकाणी तो र ह्या रफार स्वरूपात दर्शवला जातो, निर्बलह. म्हणून इथे निही प्लस बलचं आलं निर्बलह. तसं बघा इथे पितुः इच्छा, याच्यामध्ये पण पितू विसर्गाच्या ह्या बाजूला उ आलेला आहे आणि विसर्गाच्या ह्या बाजूला स्वर आहे. आता स्वर असला पाहिजे किंवा तिसरा, चौथा, पाचवा वर्ण किंवा यरलव, ही कंडिशन. म्हणून इथे उ आहे, विसर्गाच्या ह्या बाजूला ई हा स्वर आहे, म्हणून तिथे विसर्गाचा र होणार. त्यानुसार मग पितुः प्लस इच्छाचं झालं असं पितूर. विसर्गाचा र केला पितूर आणि पुढे जी ई होती इच्छामधला जो ई आहे त्याची विलांटी होऊन जाईल. मग पूर्ण रूप जे येईल ते कसं येईल? पितुरिच्छा. पितुरिच्छा.
ठीक आहे. कळालं हे ऋत्वसंधी, विसर्गाचा र होणे. ऋत्वसंधी कळाली, विसर्गाचा र होतो ऋत्वसंधीमध्ये. आणखी एक उदाहरण बघा. दुह प्लस बल. दुह प्लस बल, दुर्बल, दुर्बल. दुर्बल असं त्या ठिकाणी होईल. विसर्गाचा र होतो ऋत्वसंधीमध्ये. सूत्र काय आहे ऋत्वसंधीचं सूत्र? ससजुषुरु. ससजुषो रुह. ससजुषोरु. आता विसर्ग संधीमधली शेवटची संधी उत्वसंधी. आता उत्वसंधीमध्ये काय करायचं? विसर्गाचा उ करायचा. हा सिंपल नियम. विसर्गाचा उ होतो. त्याचं सूत्र लक्षात राहू द्या. अतोरोर प्लुताद प्लुते किंवा हशीच, हे दोन सूत्र आहेत. जास्तीत जास्त सूत्र अतोरोर प्लुताद प्लुते हेच वापरलं जातं. तर उत्वसंधीमध्ये काय होतं? विसर्गाचा, आता विसर्गाचा उ होतो आणि विसर्गाचा उ झाल्यानंतर जो पुढचा अ आहे, अ आणि तो उ मिळून एकत्र करून ओ होतो. असं त्या ठिकाणी बदल होतो. मग त्याच्यामुळे आपण उत्वसंधीमध्ये विसर्गाचा उ होणे हा चेंज जरी होत असला तरी उ झाल्यानंतर परत त्या ठिकाणी पुढचा अ आणि उ मिळून ओ होणार, म्हणून आपण डायरेक्ट म्हणतो की विसर्गाचा ओ करायचा. तर कसं? आता हे चेंज होईल, विसर्गाचा ओ होणे हा त्या ठिकाणी चेंज होईल. कधी? विसर्गाच्या आधी अ किंवा आ स्वर असला पाहिजे आणि दुसऱ्या पदाच्या सुरुवातीला तिसरा, चौथा, पाचवा वर्ण किंवा यर लावा. आता बघा, ह्या ठिकाणी रजह प्लस गुण. आता हे जे आहे रजह प्लस गुण, आता इथे चेंज कसा झाला? एक रजह. आता ओ का बरं होतो ते बघा. रजह प्लस गुण. आता हा जो विसर्ग आहे उत्वसंधीनुसार आपण असा नियम, आपल्याला नियम काय माहिती उत्वसंधीनुसार की विसर्गाचा उ करायचा. तर या ठिकाणी विसर्गाचा आपण समजून घ्या उ केला. रज. आता हा विसर्गाचा उ झाला, नंतर गुण. आता ह्या ठिकाणी हा जो विसर्गाचा उ झालेला आहे, हा उ घेतला आणि रजमध्ये जो अ आहे, आता इकडचा रजमधला अ आणि पुढचा विसर्गाचा जो उ झालाय तो उ, दोघं मिळून त्या ठिकाणी एक संधी लागू होते. कोणती? अ आणि उ. गुणसंधी. 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 अ प्लस उ च काय होतो? ओ. ओ होतो. म्हणून रज प्लस उ काय होऊन जाईल त्या ठिकाणी? रजो. रजो. रजो आणि पुढचं गुण, रजो गुण. मग आता ह्या ठिकाणी ही जी स्टेप होते ही प्रत्येक वेळेस होणारच आहे, हे फिक्स आहे. आणि ही स्टेप झाल्यानंतर ही स्टेप होईलच. मग आपण काय करतो? ही स्टेप डायरेक्ट कट करून टाकतो आणि एकच लक्षात ठेवायचं, विसर्गाचा डायरेक्ट ओ करतो. रजह प्लस गुण, विसर्गाचा डायरेक्ट ओ करायचा आणि रजो गुण. विसर्गाचा ओ करायचा म्हणजेच हा जो ज येतो त्या ठिकाणी रजो, जचं रजो करतो आपण. मग तो रजो गुण, पुढचा जो गुण आहे त्याच्यात मिक्स केला, रजो गुण. तसंच बघा, यशः प्लस गानम. यशः प्लस गानम याच्यामध्ये यश, यश शब्द विसर्ग आलेला आहे विसर्गाच्या ह्या बाजूला. आता ही जी दुसरी कंडिशन आहे अ आ स्वर असला पाहिजे, ही कंडिशन इथे सॅटिस्फाय होते. विसर्गाच्या आधी यश अ आलेला आहे, दुसऱ्या पदाच्या सुरुवातीला तिसरा, चौथा, पाचवा वर्ण म्हणजे ग आलेला आहे, तिसरा वर्ण आहे ग, म्हणून त्या ठिकाणी विसर्गाचा डायरेक्ट विसर्गाचा ओ करणार. यशो, यशचं होऊन जाईल यशो. यशः प्लस गानमचं होईल यशो गानम. यशो गानम. ठीक आहे. कळाली ही संधी, विसर्ग संधी. आणखी एक बघा,
आणखी एक बघा या ठिकाणी शीतः प्लस लघु शीतः प्लस लघु. आता इथे काय येईल उत्तर? शीतः प्लस लघुचं काय येईल उत्तर? तो लघु. शीतो लघु. शीतो लघु. ठीक आहे. आता हा जो बदल आहे ना, हा याच्यासाठी सूत्र आहे हशीच आणि अतोरोर प्लुतात प्लुते हे सूत्र कशासाठी ते पुढच्या याच्यात बघा इथे. आता कधी कधी काय होईल, विसर्गाचा ओ झाला समजून घ्या, पण दुसऱ्या पदाच्या सुरुवातीला जर का अ आला मग तिथे आणखी एक संधीचा नियम लागू होईल. जसं आता इथे बघा वरती बघितलं आपण विसर्गाचा ओ करायचा. आता विसर्गाचा ओ जर का केला आणि त्याच्यानंतर पुढची कंडिशन आली की दुसऱ्या पदाच्या सुरुवातीला अ आलेला आहे, मग त्यावेळेस विसर्गाचा ओ झाल्यानंतर पूर्वरूप संधी लागू होईल आणि दुसऱ्या पदाचा जो अ आहे त्याचा अवग्रह होऊन जाईल. जसं इथे बघा देवः प्लस अयम. आता इथे अतोरोर प्लुतात प्लुतेनुसार आपण इथे विसर्गाचा ओ केला, देवो प्लस अयम. आता इथे आपली विसर्ग संधी संपली. इथे विसर्ग संधीचे नियम कंप्लीट झाले, पण देवो प्लस अयम हे जे आपल्याकडे रूप भेटलं, आपल्याला हे जे देवो प्लस अयम रूप भेटलं, तर याच्यावरून आणखी एक पुढे त्याच्यामध्ये संधी लागू होऊन जाते. कोणती संधी होते परत? याला पूर्वरूप संधी. पूर्वरूप. संधी. म्हणून आपण याचं आणखी फायनल रूप तयार करतो, देवो प्लस अयमचं देवोयम मध्ये अवग्रह टाकून देवोयम असं त्याचं फायनल रूप तयार होतं, देवोयम. म्हणून जेव्हा आपण विसर्ग संधी अतोरोर प्लुतात प्लुते नियम लावणार त्यावेळेस ओ झाल्यानंतर पुढे जर का अ असेल तर त्याचा पुढे आणखीन पूर्वरूप संधिकार करून अचा अवग्रह करायचा. ही विसर्ग संधीचा अतोरोर प्लुतात प्लुते. आता हे जे होतं हे अतोरोर प्लुतात प्लुतेनुसार आणि आधी जे होत होतं ते हशीच्या या सूत्रानुसार आधीची जी होती संधी ती. आता तसं आणखी एक उदाहरण बघा, प्रथमः प्लस अध्यायः. इथे काय होईल? प्रथमो अध्याय. प्रथमो अध्याय. प्रथमो मो नंतर काय येईल? अवग्रह. अवग्रह. प्रथमो अध्याय. तसंच रामः अवदत त्याचं झालं रामो वदत. आता तुम्ही जेव्हा उलट जाणार, फोड करणार, आता ही प्रथमो अध्यायाची जर का फोड करायला जाणार तर तुम्हाला दोन फोड भेटतील, एक प्रथमो प्लस अध्याय आणि एक फोड भेटेल प्रथमः प्लस अध्याय. तुम्ही जर प्रथमो प्लस अध्याय अशी फोड लिहिली तर ती फोड कशानुसार राहील? पूर्वरूपनुसार. पूर्वरूप संधी. आणि जर का प्रथमः प्लस अध्याय अशी फोड लिहिली तर ती फोड कशानुसार राहील? या विसर्ग संधीतल्या उत्वसंधीनुसार. तुम्ही फोड जी लिहिणार त्याच्या आधारावरती त्याचं सूत्र लिहायचं. जर प्रथमो प्लस अध्याय अशी फोड लिहिली तर त्याचं सूत्र काय लिहिणार मग? अतोरोर प्लुतात. ही जी प्रथमो अध्याय हा लिहिलंय, अवग्रह काढला आणि तुम्ही जर का प्रथमो प्लस अध्याय एवढीच फोड लिहिली, प्रथमो प्लस अध्याय एवढंच केली फोड, तर ती फोडचं सूत्र काय येईल? एंग पदांतादती. एंग पदांतादती येईल. आणि जर आणखीन परत पुढे फोड केली, प्रथमः प्लस अध्याय अशी फोड लिहिली, त्याचं सूत्र येईल अतोरोर प्लुतात प्लुते. जी फोड लिहिणार त्याच्यानुसार त्याचं सूत्र लिहायचं. ठीक आहे. कळाल्या? ह्या तीन संधी कळाल्या. विसर्ग संधीमध्ये तीन संधी बघितल्या आपण, सत्वसंधी, ऋत्वसंधी आणि उत्वसंधी. ठीक आहे. सत्वसंधीचं सूत्र विसर्जनीयस्य सह. ऋत्वसंधीचं सूत्र
ऋत्वसंधीचं सूत्र काय येईल? ऋत्वसंधीचं सूत्र ससजुषोरु आणि उत्वसंधीचं सूत्र अतोरोरप्लुताद होते आणि हशीच. ठीक आहे. हे सूत्र संधीचे सगळ्यांनी पाठ करा. मी एक्झाम्पल दिलाच तुम्हाला याचे विसर्ग संधीचे, ते एक्झाम्पल सगळ्यांनी सॉल्व करा. ठीक आहे. काही डाऊट असेल तर मग उद्याच्या लेक्चरला विचारा.